सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी 92 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. इयत्ता 9वीतील घटक क्रमांक 2 जो आहे, मूलभूत विद्युत राशी व त्यांची एकके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या मूलभूत विद्युत राशी पाहणार आहोत. त्यांची व्याख्या कशी करता येते, त्यांना एकके कोणते असतात, प्रत्येक मूलभूत राशींना एकके काय वापरतात, किंवा त्याचे मोजमाप करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या विद्युत मापकांची निवड करावी लागते, याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजची आपली पहिली विद्युत राशी आहे विद्युत भार. हा विद्युत भार क्यू या अक्षराने दाखवतात. या विद्युत भाराला इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिक चार्ज म्हणतात. इलेक्ट्रिक चार्ज असं म्हटलं जातं. तर पाठीमागचा जो घटक आहे मूलभूत विद्युतशास्त्र, या घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की एक अणू आपल्याकडील इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या अणूला देऊ शकतो. याला इलेक्ट्रॉनची भागीदारी अशी म्हणतात. कधी देऊ शकतो? जर एखाद्या अणूवर बाह्य प्रेरणा लावली तर त्या अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्स आपली कक्षा सोडतात आणि ते दुसऱ्या अणूच्या कक्षेमध्ये जाऊ शकतात. तर अशा प्रकारे एखाद्या अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. जो अणू इलेक्ट्रॉन देतो त्याच्याकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते आणि जो अणू इलेक्ट्रॉन्स घेतो त्या अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. मग आपण विद्युत भाराची व्याख्या कशी करू शकतो? अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होणे किंवा जास्त होणे यालाच विद्युत भार असे म्हणतात. लक्षात ठेवायचे आहे, परीक्षा दृष्टिकोनातून ह्या सर्व राशी महत्त्वाच्या आहेत. पहिली राशी विद्युत भार, आत्ताच आपण व्याख्या केली. अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होणे किंवा जास्त होणे म्हणजेच विद्युत भार होय. व्याख्या सोपी आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे. अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होणे किंवा जास्त होणे यालाच विद्युत भार असे म्हणतात. पहिल्या घटकामध्ये आपण बघितले, एखाद्या अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. बाह्य प्रेरणा लावली असता इलेक्ट्रॉन्स आपली कक्षा सोडतात आणि दुसऱ्या अणूच्या कक्षेमध्ये जाऊ शकतात. तर अशा प्रकारे अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होणे किंवा जास्त होणे म्हणजे वाढणे यालाच विद्युत भार असं म्हटलं जातं. आणि या विद्युत भाराचं एकक असतं कुलूम. विद्युत भारासाठी कुलोम हे एकक वापरतात. सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. ही एकक व्याख्याने एकक सगळ्यांनी लक्षात ठेवायची, परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. आता एक कुलोम म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, ही रिलेशन पण लक्षात ठेवायचं. एक कुलोम म्हणजे 6.242 गुणिले 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. तर अशा प्रकारची आपली ही पहिली विद्युत राशी आहे विद्युत भार. या विद्युत भाराची व्याख्या आपण केली. अणूकडील इलेक्ट्रॉनची संख्या कमी होणे किंवा जास्त होणे यालाच विद्युत भार असं म्हटलं जातं. या विद्युत भारासाठी क्यू हे अक्षर वापरतात. या विद्युत भारासाठी एकक आहे कुलोम. एक कुलोम बरोबर 6.242 गुणिले 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. तर दुसरी राशी आहे विद्युत प्रवाह. दुसरी राशी विद्युत प्रवाह. विद्युत प्रवाहासाठी आय हे अक्षर वापरतात. या इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिक करंट असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक करंट असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची आपली दुसरी विद्युत राशी आहे विद्युत प्रवाह. तर विद्युत प्रवाह कशाला म्हणायचे आपण बघूया. मूलभूत विद्युतशास्त्राच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, एक धनभारित वस्तू असेल. धनभारित वस्तू
कशाला म्हटलं जातं? धनभारित अणूपासून बनलेली वस्तू म्हणजे धनभारित वस्तू. जेव्हा अणू आपल्याकडील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला देतो तेव्हा तो अणू धनभारित होतो आणि जो अणू इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या अणूकडून घेतो तो घेणारा अणू ऋणभारित होतो. अशी एक वस्तू धनभारित अणूपासून बनलेली वस्तू धनभारित वस्तू आहे आणि दुसरी ऋणभारित अणूपासून बनलेली ऋणभारित वस्तू आहे. धनभारित वस्तूकडील इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी आहे कारण या अणूंनी दुसऱ्या अणूंना इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत आणि ऋणभारित वस्तूकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते कारण या अणूंनी दुसऱ्या अणूकडून इलेक्ट्रॉन्स घेतलेले असतात. अशी धनभारित वस्तू आणि ऋणभारित वस्तू जर एका विद्युत वाहक तारेने जोडली तर काय होतं? ऋणभारित वस्तूकडील जादाचे इलेक्ट्रॉन्स धनभारित वस्तूकडे या वाहकामधून प्रवाहित होतात. याला प्रवाही विद्युत असं म्हणतो आपण. अशा प्रकारे विद्युत प्रवाहाची व्याख्या आपण करू शकतो. ऋण विद्युत भाराकडून धन विद्युत भाराकडे इलेक्ट्रॉन्स वाहण्याच्या क्रियेला विद्युत प्रवाह असं म्हणतात. म्हणजे विद्युत प्रवाहाची व्याख्या कशी होते बघा. ऋण विद्युत भाराकडून धन विद्युत भाराकडे इलेक्ट्रॉन वाहण्याच्या क्रियेला विद्युत प्रवाह असे म्हणतात. ऋण विद्युत भाराकडून धन विद्युत भाराकडे इलेक्ट्रॉन्स वाहण्याच्या क्रियेला विद्युत प्रवाह असे म्हणतात. विद्युत प्रवाह असे व्याख्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. विद्युत प्रवाह कशाला म्हणतात? ऋण विद्युत भाराकडून धन विद्युत भाराकडे धन विद्युत भाराकडे इलेक्ट्रॉन्स वाहण्याच्या क्रियेला विद्युत प्रवाह असे म्हटले जाते. आता हा विद्युत प्रवाहासाठी एकक कोणतं वापरतात? एकक विद्युत प्रवाहासाठी एम्पियर हे एकक वापरतात. एम्पियर हे एकक वापरतात. तर अशा पद्धतीने आपण दुसरी विद्युत राशी बघितलेली आहे, विद्युत प्रवाह. तिसरी विद्युत राशी आहे विद्युत विरोध. हा विद्युत विरोध आर या अक्षराने दाखवतात. याला इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिक रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. जेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋणभारित वस्तूकडून धनभारित वस्तूकडे होतो तेव्हा हा प्रवाहाला या पदार्थाकडून विरोध केला जातो. म्हणजे विद्युत प्रवाह ज्या पदार्थामधून वाहतो तो पदार्थ त्या वहनाला विरोध करतो. तर पदार्थाच्या ह्या विरोध करण्याच्या गुणधर्माला रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. मग विद्युत विरोधाची व्याख्या आपण कशी करू शकतो? विद्युत प्रवाहाला विरोध करण्याच्या पदार्थाच्या गुणधर्माला विद्युत विरोध असे म्हणतात. व्याख्या सोपी लक्षात ठेवायची. विद्युत प्रवाहाला विरोध करण्याच्या पदार्थाच्या गुणधर्माला विद्युत विरोध असे म्हणतात. आता ह्या विद्युत विरोधासाठी एकक कोणता आहे? हा विद्युत विरोध ओहम या एककामध्ये, ओहम याचा सिंबॉल किंवा सांकेतिक चिन्ह इथे लिहिलेलं आहे, ओहम हे एकक वापरतात. विद्युत विरोधासाठी एकक आहे ओहम. अशा प्रकारची ही तिसरी विद्युत राशी आहे. चौथी राशी आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स याला शॉर्ट मध्ये EMF म्हणतात. EMF
इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची व्याख्या कशी करू शकतो आपण? इलेक्ट्रॉन वाहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दाबाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक ऋणभारित वस्तू आहे, एक धनभारित वस्तू आहे. त्यामुळं ऋणभारित वस्तूकडून इलेक्ट्रॉन्स धनभारित वस्तूकडे प्रवाहित होऊ शकतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या दोन वस्तूमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या वहनासाठी आवश्यक असणाऱ्या दाबाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतात. त्याची व्याख्या करू शकतो आपण. इलेक्ट्रॉन्स वाहण्यासाठी आवश्यक असलेल्या दाबाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतात. फोर्स म्हणतात. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची व्याख्या आहे इलेक्ट्रॉन्स वाहण्यासाठी आवश्यक असलेल्या दाबाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. या ईएमएफचे एकक आहे किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे एकक आहे व्होल्ट. व्होल्ट या एककामध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मोजला जातो. पुढची राशी आहे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किंवा शॉर्ट मध्ये पीडी म्हटलं जातं. हा पोटेन्शियल डिफरन्सची व्याख्या कशी करता येईल आपल्याला? विद्युत मंडलातील दोन टोकामध्ये असलेल्या विद्युत दाबाला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलं जातं. विद्युत मंडलातलं म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट मधील दोन टोकामध्ये असणाऱ्या विद्युत दाबाला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलं जातं. विद्युत मंडलातील दोन टोकामधील विद्युत दाबाला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. या पोटेन्शियल डिफरन्सचे एकक सुद्धा व्होल्ट आहे. ही चौथी विद्युत राशी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि पाचवी पोटेन्शियल डिफरन्स याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची व्याख्या आहे इलेक्ट्रॉन वाहण्यासाठी आवश्यक असलेल्या दाबाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतात. जे आता तुम्हाला समजावून दिलं. त्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे एकक व्होल्ट आहे. तर पाचवी जी राशी आहे पोटेन्शियल डिफरन्स विद्युत मंडलातील दोन टोकामधील विद्युत दाबाला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलं जातं. या पोटेन्शियल डिफरन्सचे एकक व्होल्ट आहे. म्हणजे या 4 नंबरची राशी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि पोटेन्शियल डिफरन्स या दोन्ही विद्युत राशींचे एकक व्होल्ट आहे. पुढची 6वी विद्युत राशी आहे लोड. या विद्युत राशीची व्याख्या आपण कशी करू शकतो? विद्युत मंडलामध्ये खर्च करावी लागणारी शक्ती म्हणजे लोड होय. विद्युत मंडलामध्ये खर्च करावी लागणारी शक्ती म्हणजेच विद्युत लोड होय. म्हणजे विद्युत लोडची व्याख्या सोपी आहे. विद्युत मंडलामध्ये किंवा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये खर्च करावी लागणारी शक्ती म्हणजे लोड. आता या राशीसाठी एकक वापरतात वॅट. वॅट हे एकक लोडसाठी वापरतात. यानंतरची पुढची राशी आहे शक्ती. त्याला पॉवर म्हणतात. शक्ती
कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. त्याची व्याख्या करता येईल आपल्याला. शक्ती म्हणजे काय? कार्य ही विद्युत कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. या कार्य करण्याच्या दराला शक्ती असं म्हणतात. यासाठी पण एकक वॅट आहे. या विद्युत राशीसाठी वॅट हे एकक वापरतात. आणि शेवटची विद्युत राशी आहे ऊर्जा. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. विद्युत ऊर्जेची व्याख्या कशी करू शकतो आपण? कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असं म्हणतात. याचं एकक काय? किलोवॅट आवर हे एकक ऊर्जेसाठी वापरतात. किलोवॅट आवर KWH. किलोवॅट आवर हे एकक ऊर्जेसाठी वापरतात. अशा पद्धतीने आपण महत्त्वाच्या 8 विद्युत राशींचा अभ्यास केलेला आहे. त्यांची व्याख्या बघितलेली आहे. त्यासाठी कोणकोणती एकक वापरतात हेही पाहिलेलं आहे. 8 मूलभूत विद्युत राशींचा आता आपण अभ्यास केलेला आहे. त्या विद्युत राशींची व्याख्या, त्यांची एकक याबद्दल आपल्या सगळ्यांना आता माहिती झालेली आहे. आता आपण ह्या ज्या विद्युत राशी आहेत, ह्या विद्युत राशी मोजण्यासाठी कोणती विद्युत मापके वापरली जातात याचा थोडासा अभ्यास करूया. या टेबलमध्ये मी विद्युत राशी लिहिलेल्या आहेत. त्या विद्युत राशी समोर विद्युत मापके लिहिलेले आहेत आणि ही विद्युत मापके विद्युत मंडलामध्ये कोणत्या सांकेतिक चिन्हाने दाखवली जातात. ही सांकेतिक चिन्ह पुढच्या कॉलममध्ये काढलेली आहे. पहिली विद्युत राशी बघूया, विद्युत दाब. विद्युत दाब मोजण्यासाठी व्होल्टमीटर या विद्युत मापकाचा उपयोग करतात. म्हणजे व्होल्टमीटरच्या सहाय्यानं विद्युत दाब मोजला जातो. आणि हे व्होल्टमीटर आपल्याला विद्युत मंडलामध्ये किंवा सर्किटमध्ये दाखवायचं असेल तर या सांकेतिक चिन्हाने दाखवले. एका छोट्या गोलामध्ये व्ही अक्षर लिहिलेलं आहे. दुसरी विद्युत राशी आहे विद्युत प्रवाह. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटर हे विद्युत मापक वापरले जाते. आणि ॲमीटर विद्युत मंडलामध्ये दाखवण्यासाठी सांकेतिक चिन्ह एका छोट्या गोलामध्ये ए अक्षर लिहिले जाते. तिसरी विद्युत राशी आहे विद्युत शक्ती. विद्युत शक्ती मोजण्यासाठी वॅटमीटर हे विद्युत मापक वापरले जाते. आणि हे वॅटमीटर विद्युत मंडलामध्ये दाखवण्यासाठी छोट्या गोलामध्ये डब्ल्यू हे अक्षर लिहिले जाते. ही सांकेतिक चिन्ह आहे. चौथी विद्युत राशी आहे विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी एनर्जी मीटरचा वापर करतात. एनर्जी मीटर हे विद्युत मापक वापरतात. एनर्जी मीटर विद्युत मंडलात दाखवण्यासाठी सांकेतिक चिन्ह अशा प्रकारचं एका छोट्या गोलामध्ये आतमध्ये एक चौकोन काढलेलं आहे. असं सांकेतिक चिन्ह एनर्जी मीटरसाठी वापरलं जातं. आणि शेवटची विद्युत राशी आहे विद्युत विरोध. विद्युत विरोध मोजण्यासाठी ओहम मीटर हे मापक वापरलं जातं. आणि ओहम मीटर विद्युत मंडलामध्ये या चिन्हाच्या सहाय्याने एका छोट्या गोलामध्ये ओहमचं चिन्ह आहे. या सांकेतिक चिन्हांनी विद्युत मंडलामध्ये ओहम मीटर दाखवलं जातं. तर अशा पद्धतीनं ह्या विद्युत राशी मोजण्यासाठीची ही विद्युत मापकं आहेत. आणि ही विद्युत मापकं विद्युत मंडलामध्ये या सांकेतिक चिन्हांनी दाखवली जातात.